काय पहलवान, झालं का जेवण? होय. अहो मरणाचं जेवलोय आज. कधी एक तर जाऊन झोपतोय असं आलंय. अरे असं जेवल्या जेवल्या झोपू नये हा, जरा आराम करावा. हा बस इथं. नाही मला नको, ते समजायला द्या तुम्ही. अरे बोल की काहीतरी, असं का बसलाय घुम्यासारखा? काय होय, अरे बोल की काहीतरी. काय अरे काय 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 हा? बर, आम्हाला एक मस्तपैकी गोष्ट सांग बघू. गोष्ट? आणि मी अहो काय आबा, मला कुठे ते गोष्ट सांगायला? पहलवान खोटं नाही बोलायचं. आज दुपारी तुम्ही विक्रम वेताळच्या गोष्टीत लय कमाल केली म्हण. कोणाला आलं नाही उत्तर, पण तुम्ही एकदम बरोबर उत्तर दिलं, कळलं आम्हाला. लय हुशार झाला आजकाल. आबा ते होय. अहो काय, अंजलीबाईंनी गोष्ट इतकी सोपी करून सांगितली की उत्तर पटकन आलं मला. चांगलंय, पण आता सुनबाईंकडून नुसत्या गोष्टी ऐकत बसू नका. त्यांच्यावर कामाचा ताण येणार नाही याच्याकडे लक्ष द्या. नाही, त्या तुझ्यासाठी घरासाठी करत राहतील आणि स्वतःसाठी त्यांना येळच मिळायचा नाही असं व्हायला नको. काय हा हा काय म्हणजे अंजलीबाईंची काळजी घ्यायची आणि त्यांना त्यांचा येळ मिळू द्यायचा. अरे त्यांच्यामुळं आपल्या घराला घर पण आले, त्यामुळं तुला त्यांच्यासाठी एवढं करायलाच पाहिजे. हा हा काय बोल की काहीतरी. आबा मला लय झोप यायलाय, मी जाऊ काय झोपायला? जा जा जा. सुनबाई, काय झाली काम? हो. आज पोरांच्या आवाजाने घर भरून गेलं. लय दिवसांनी वाडा भरल्यासारखा वाटला. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मुलांनाही ते खूप मजा येते. वदक सांगत होत्या, रानाने एकदम बराबर उत्तर दिलं म्हण. हो खरंच. हो, राणाजी खरंच खूप हुशार आहेत. म्हणजे काही गोष्टी ना त्यांना फार पटकन कळतात. ते शिकलेले नाहीये तेवढं. तुम्ही मनावर घेतलं तर ती बी कमी भरून काढशील. हो, लवकरच तेही करायचंय. पण ह्या सगळ्या स्वतःकडे लक्ष द्यायला विसरू नका. नाही, घरच्यासाठी तुम्ही करालच, उगाच लय दगदग करू नका सा. आता तुम्ही एवढी पुस्तकं आणून दिलीत, त्यातून थोडा तरी वेळ स्वतःसाठी मिळेलच मला. या घरात पहिल्यांदाच कुणीतरी पुस्तक वाचणार आलंय. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही वाचत जा. त्या कामाचं लय टेन्शन घ्यायचं नाही. काय हो, जाऊन आराम करा. गुड नाईट. गुड नाईट. या. हे काय आज लवकर? वय अहो तुम्ही जेवणच एवढं मस्त बनवता की सुस्ती येते लगेच. आज लय जेवण झालंय, मला तर झोप यायलाय. तुम्हाला खूप झोप आली आहे का? वय तुम्हाला आली नाही काय? नाही,
म्हणजे थोडा वेळ पुस्तक वाचत बसीन असं म्हणत होते. आत्ता अहो, आत्ता कशाला, उद्या वाचा की. तुम्ही एक काम करा, तुम्ही झोपा, मी वाचत बसते. नाही नाही, अहो आबांनी सांगितलंय तुम्हाला तुमचा वेळ मिळाला पाहिजे. अहो घरातली कामं, आता ही कामं. पुस्तक वाचणं हाच माझ्या स्वतःसाठीचा वेळ आहे. अहो तुम्ही वाचा की, कशाला ठेवताय? वाचा तुम्ही. नाही नको, तुम्हाला खूप झोप आली आहे ना. अहो नाही, असं काय नाही. आणि माझ्या झोपेचं काय मनावर घेऊ नका तुम्ही. तुम्ही वाचा. पण लाईट? मला लाईटीत झोपायची सवय आहे. तुमचं चालू द्या. मी काय म्हणतो, ते सकाळपासून तुम्हाला एक विचारायचं होतं, विचारू काय? हो. तुम्ही एवढ्या लई भारी भारी गोष्टी सांगता, कुठं ऐकलं तुम्ही? पुस्तकात. पुस्तकात खूप छान छान गोष्टी आणि अनुभव असतात. आज तुम्ही विक्रम वेताळच्या गोष्टीचं उत्तर एकदम बरोबर दिलं. तुम्हाला कसं समजलं? तुम्हाला गोष्ट माहिती होती का आधी? ते वय, अहो आंबा पडला माझा. म्हणजे त्या अंधारात तीर मारला आणि लागला बरोबर. नाही राणाजी, तुम्ही खूप हुशार आहात. आणि तुमची हुशारी ना अशी पुस्तकामध्ये दडलेली नाहीये. तुम्ही उन्हातानात बाहेर काम करून तुमच्या चांगुलपणातून ती तयार झाली. शाळेची काहीच गरज नाहीये तुम्हाला. अंजलीबाई, तुम्ही एकदम मस्त बोलता बघा. शाळेची जरी गरज नसली तरी शिकायची खूप गरज आहे तुम्हाला. लिहिता आणि वाचता आलंच पाहिजे. आता आबाई बाहेर मला तेच सांगत होते. आबांनी सांगितलं तुम्हाला तुमचा वेळ मिळाला पाहिजे. तुम्ही निवांत वाचा, मी झोपतो. काय मला लय झोप आली. हा अहो,
काय झोप यायली काय ताईसा? का तुला काय सटकायचंय काय लगेच? 2-4 मिनिटं पाय दाबलं की लगेच कटाळा आला ना ग चंदे तुला? नाही ताईसा, असं काय बी नाही. अहो तुमची सेवा करणं म्हणजे माझं कर्तव्य आहे. आली मोठी कर्तव्याची लाडकी. काम नाही धाम नाही, दिसभर नुसतं घरभर हुंदडत असते का नाही चंदे तू? अगं जरा घरातली कामं कर म्हणजे कळल हातपाय कसं दुखत्यात ते. अन तुम्ही कसली कामं केली सा? 2-4 वेळा ते टीव्ही बघायला खाली काय उतरला सा, तेवढंच काय ते काम? आता तू आमच्यावर बी पाळत ठेवतेस का काय? अहो पाळत कुठं, मी तर तुमच्या संकटच होते ना व. आणि मला माहिती की घरातली समधी कामं थोरल्या ताई साहेबांनी केल्यात म्हणून. लई बोलायला लागली असा चंदे, लई बोलायला लागली. ती मास्तरीन बाई 2-4 शब्द गोड काय बोलली, तू बी तुझ्या सन्निधानासारखं पागळायला लागलीस की. आणि किती वेळा सांगितलंय ग तुला आमच्या समोर तिला थोरलं थोरलं करायचं नाही म्हणून? अहो तसं काय बी नाही ताई साहेब, मी आपल्या शालूतून जोडा मारला. अहो खरं थोरलेपणा तर तुमच्याकडे हाय, ती कसली थोरली? अहो तुमच्या पुढं ती म्हणजे मोलकरीनच की. पर काय बी म्हणत आहे सब, आज त्या मास्तरनीनं दुपारी लय भारी गोष्ट सांगितली बघा. तुम्ही तिथं पाहिजे होता बघा. गोष्टी ऐकाय आम्ही काय लहान आहे वय चंदे? नाही तरी बी तुम्ही तिथं पाहिजे होता. तुमच्या टीव्हीतल्या पेक्षा लय भारी गोष्ट सांगितली बघा तिनं. आता खरंच थोबाड फोडी ना चंदे. आव ताईसाहेब समजा ऐकून तर घ्या. तुम्ही तिथं नव्हता म्हणून तो राणादा लय हुशार झाला बघा. का काय दिवं लावलं त्यानं? अहो ताईसाहेब मास्तरनीनं गोष्ट झाल्यावर समध्यासनी एक कोड घातलं बघा. कुणाला बी कोड्याचं उत्तर जमना, पण राणादाला जमलं. तो म्हणतो की आता मला सांग, या सगळ्या गोष्टीत सर्वात श्रेष्ठ कोण? तो शंखचूड साप का तो राजा? सगळ्यात भारी राजा. आणि त्यानं त्या शंखचूड सापाला पण वाचवलं आणि म्हणून तर त्याला त्याचं राज्य बी मिळालं. चूक आहे. मग कोण? शंखचूड साप. पण त्याला जेव्हा कळलं की त्याच्यासाठी कोणतरी जीव द्यायला निघाले, मग तो जीव द्यायला तयार झाला. मग काय समधी जण राणादाला हुशार आहेस असं म्हणायली. आणि मास्तरनीच्या डोळ्यात तर असलं कौतिक होतं राणादाबद्दल की काय विचारू नकासा. मला तर वाटलं राणादा लई मोठा बॅरिस्टरच झाला. बॅरिस्टर मधला ब तरी येतोय का त्या अडाण्याला? काही नाही ग, अडाणी त्यो अडाणीच राहणार बघ. तू तू गपचप पाय दाब. पर काय बी म्हणत आहे सब, राणादा आजकाल लई हुशार झालाय बघा. बरं राणादाचं सोडा, सन्निधाचं घ्या. तुमच्या पुढं कधी बी एका शब्दानं न बोलणारा हा सन्निदादा आजकाल लई नाही ते बोलायलाय बघा तुम्हासनी. मी आमच्या पप्पांच्या घरी निघून जाऊ. पप्पा हे पप्पाचं बी आम्हाला दाखवू नकोस. आणि एवढंच असेल ना, जा तुझ्या पप्पाकडे चल. गप्प बस आता. अहो ताईसाहेब ऐकून तर घ्या समद, ती गोदा का ती तसलीच. साहेबांनी तर तुमचं रोजच काय ना काय तर पाणउतारा करायचं रतीपच लावलाय बघा. अहो थोरल्या सुनबाई पोरांना काहीतरी चांगलं समजून सांगते. टीव्हीचा आवाज काय एवढा वाढवलाय? बंद करा ते डबड आधी. एक त्यो रानातच तुमच्या बाजून आहे बघा. पण त्याला बी मास्तरनीनं हुशार केला तर तुमचं काय खरं नाही. हा अख्खं घर बदलायलंय आता. रानात एकदा बदललाय म्हणल्यावर तुमची आयुष्य आरामाची जिंदगी, तुमचं थोरलेपण हे कधी बदलल हे काय सांगता येत नाही बघा ताईसाहेब. मला तर वाटते तुम्हाला या घरात भांडीच घासत बसावे लागणार आहेत. तू उठ आधी. जा बरं इथं ना. जा तू. आमासी झोप येते. अहो ताईसाहेब आता आयुष्याची झोप जायची वेळ आली आणि झोपताय कसलं? चंदे आमचं टकुरं खराब व्हायच्या आत जा, नाहीतर काहीतरी वाईट होईल बघ. जा जा. अहो ताईसाहेब असं काय करताय? मी तुमची पाठ राखी नाही. झोपा. पाहिजे अगं पाठ राखण करतेस का आमच्या पाठ
तुझं टाळकं सटकायच्या आत निघ हितनं, नाहीतर काहीतरी वाईट होईल बघ. जा. बर तुम्ही जा म्हणताय सा म्हणून मी जात्या. सावध राहा बर का. नाही नाही नाही, असं नाही व्हायला पाहिजे. त्या मास्तरडीची अक्कल मास्तरडीकडेच राहायला पाहिजे. या घरच्या थोरल्या सुनबाई आम्ही आहोत आणि आम्हीच राहणार. विठ्ठल विठ्ठल, श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. अंजली, अगं इथं का बसलीस वाचत? खोलीत नाही काय बसायचं? आता राणाजी झोपलेत खोलीत. त्यांना उगाच उजेडाचा त्रास नको. आणि मला आवडतं इथे वाचायला. छान जागा आहे. अगं पर झोपायचं नाही काय? दिसभर घरातली कामं आणि आता रातचं असं वाचत बसणं, तुझ्या जीवाला कटाळा नाही काय येणार? नाही हो, उलट पुस्तक वाचल्यावर माझा सगळा कंटाळा निघून जातो. आणि आता थोडंसंच राहिलंय, तेवढं पूर्ण करते आणि जाते घरी. अगं मग सकाळी वाच की. नाही, दिवस घरातल्या कामांसाठी आणि रात्र माझ्यासाठी. रात्री असं पुस्तक वाचायला आवडतं मला. काहीतरीच बघ. अगं बाकीच्या बायका कामं आटपली की आराम मिळण्याचं कारण शोधतात आणि तुझं आपलं वेगळंच. बर वाच आणि लवकर झोप. हा, नाहीतर चष्मा लागल बघ. भाऊजी, हाक मारलायचा का? हो, परत कुठे निघाला? ते मी चप्पल नीट काढली काय ते बघालोय. अहो पण पायात बूट आहेत तुमच्या. होय काय? अहो ते कामाच्या गडबडीत काय लक्षातच राहिलं नाही बघा. तुम्ही वाचा, मी आहे. वाचा, बसच तुम्ही. फार उशीर केला तास. ते कारखान्यावर गेलतो. मीटिंग मध्ये व्हायचं उशीर झाला. तुम्ही बसा की, तुम्ही बसा वाचा, मी आहेच. कुठे गेला होता? अवध्याच्या लग्नात चाललंय नाही, तिकडे गेलो. त्याच्या घरच्यांबरोबरच होतो मी. जेवणच जायचं म्हणून पाहुणं मागे लागलं. म्हणलं अहो आमच्या घरचं जेवण आहे की ते वाया जायला नको. बरोबर आहे की नाही? तुम्ही बसा वाचा, मी आहे इथंच. बसा की. हो. इथंच आहे व्यवस्थित.